स्मार्ट अहमदनगर न्यूज। इटकूर येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा स्थापन। विवेकी समाज घडवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची नितांत आवश्यकता असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी व्यापक समाज परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेतले पाहिजे असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस उत्तरेश्वर बिराजदार यांनी इटकूर येथील सार्वजनिक वाचनालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना मत व्यक्त केले। 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इटकूर तालुका कळंब येथे महाराष्ट्र अन्नीसची शाखा स्थापन करण्यात आली। तसेच त्याचवेळी बिराजदार सर बोलत होते। सुदृढ लोकशाहीसाठी कार्य करणारी महाराष्ट्र अन्नीस ही एकमेव संघटना असून त्यांनी चळवळीची पंचसूत्री अनेक दाखले देऊन यावेळी स्पष्ट केली आहे। तसेच विवेक जागर प्रकाशन विभागाचे राज्य सहकार्यवाह तुकाराम शिंदे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला चळवळीची भूमिका विशद करून मान्यवरांचे स्वागत केले। कळंब शाखेच्या प्राजक्ता पाटील यांनी समयोचित मार्गदर्शन केले। यावेळी धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शिंदे, कार्यकर्ते किसन लोंढे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात रणदिवे, पत्रकार सर्वश्री सुधाकर रणदिवे, कार्यकर्ते बाळासाहेब अडसूळ, सुयश रणदिवे, सोजल शिंदे, किशोरीनकर, सोमनाथ जगताप, प्रणिता शिंदे, समीक्षा शिंदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी शाखा कार्यकारिणी सर्वानुमते खालीलप्रमाणे निवडण्यात आली। अध्यक्ष आबासाहेब अडसूळ, उपाध्यक्षपद डॉक्टर उद्धव गंभीरे तसेच किरण अडसूळ, कार्याध्यक्ष भरत गुडे, प्रधान सचिव हेमंत पोते, विविध उपक्रम संतोष गिरे, महिला सहभाग अर्चना रणदिवे, युवा सहभाग अमोल रणदिवे, सांस्कृतिक अभिव्यक्ती सुरेश लोंढे, सोशल मीडिया व्यवस्थापन आदित्य रणदिवे, कायदे विषयक व्यवस्थापन ॲडव्होकेट सतीश कुमार रणदिवे, व्यसन प्रबोधन आणि संघर्ष अजित गायके।